नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी ऍडव्हर्टाइजमेंट, एक अशी जाहिरात घेऊन आलेलो आहे ज्याच्यामध्ये संख्या अनेक दिलेली आहे, त्याच्यामुळे लागण्याचे चान्सेस सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आणि ती भरती आहे मित्रांनो, रेल्वे भरती म्हणजेच आरआरबी ग्रुप डी भरती 2026 ची, ज्याच्यामध्ये भारतीय रेल्वेत 22,195 जागांसाठी एक मोठी भरती जी आहे ती जाहीर झालेली आहे. लक्षात असू द्या, 22,195 जागा. आणि या जागा नेमक्या कशाच्या आहे सर? 22,000. तर या असिस्टंट, पॉइंट्समॅन, ट्रॅकमॅन आणि ट्रॅक मेंटर या ग्रुप डी मध्ये ज्या आहे जागा भरल्या जाणार आहेत, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 10वी उत्तीर्ण किंवा जर तुमच्याकडे आयटीआय असेल तर त्याचा एक वेगळा फायदा जो आहे तुम्हाला घेता येणार आहे. परंतु शैक्षणिक पात्रता मागितली आहे मित्रांनो 10वी उत्तीर्ण किंवा आयटीआय जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही क्लिअरली जो आहे या 22,195 जागांसाठी फॉर्म जो आहे तो भरू शकता. आता याच्यामध्ये लक्षात असू द्या मित्रांनो, वय वर्षही तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, लक्षात येतं, वय वर्षही तेवढंच महत्वाचं आहे. तर यामध्ये वयाची अट दिलेली आहे 1 जानेवारी 2026 रोजी तुमचं वय म्हणजे या दिवसापर्यंत तरी तुमचं वय हे 18 ते 33च्या दरम्यान असायला हवं. तुम्ही जर 18 ते 33 वर्षाच्या दरम्यान असाल तर तुम्ही अगदी सहजतेने फॉर्म भरू शकता. परंतु काही मुलांचे प्रश्न असतील की सर आमचं वय तर 33च्या पार चाललं गेलं, तर आम्ही नेमकं काय करावं? 33, 34, 35 झालेलं आहे, तर आम्ही नेमकं काय करावं? तर तुम्ही जर एससी एसटी कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी 5 वर्षांची सूट दिली जाते. आणि जर तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी 3 वर्षांची सूट जी आहे इथे जाहीर झालेली आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या, 5 वर्षांची सूट पहिले आणि ओबीसी कॅन्डिडेट असाल तर 3 वर्षांची सूट जी आहे ती दिल्या जाते. आता याच्यामध्ये छोटंसं लक्षात असू द्या मित्रांनो की नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे, कारण की सेंट्रल लेवलचा जॉब आहे, त्याच्यामुळे संपूर्ण भारत असणार आहे. आणि याच्यामध्ये फी किती असणार आहे सर? तर जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस साठी फी असणार आहे मित्रांनो 500 रुपये. ठीक आहे, वन टाइम 500 रुपये जे असणार आहे. आणि एससी, एसटी, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, ईबीसी आणि महिला यांच्यासाठी फी असणार आहे मित्रांनो 250 रुपये. ठीक आहे, लक्षात असू द्या, इकडे 500 रुपये आणि तिकडे महिला वगैरे कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी 250 रुपये असणार आहे. आणि तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे? तर अर्ज करण्याची पूर्ण पद्धत ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. ठीक आहे, अर्ज करण्याची पूर्ण पद्धत ऑनलाईन स्वरूपाची आहे. त्याच्यामध्ये काही महत्वाच्या तारखा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि त्यांच्या महत्वाच्या तारखांमध्ये आहे मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आहे मित्रांनो 9 मार्च 2026. ठीक आहे, तर 9 मार्च 2026 पर्यंत तुम्ही काय करू शकता? रे हा अर्ज जो आहे तो करू शकता. त्यामुळे वेळ अजून गेलेली नाही, वेळ आपल्याच हातामध्ये आहे. फक्त त्याचा संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला 9 मार्च 2026 पर्यंत हा फॉर्म जो आहे तो भरणं अत्यंत जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, याला चांगली मुदतवाढ मिळालेली आहे, त्याच्यामुळे 9 मार्च 2026 पर्यंत हा फॉर्म जो आहे तो भरूनच घ्या. आता बघा, तुम्हाला इथे परीक्षा जी आहे ती नंतर कळवण्यात येईल असं सांगितलं आहे, कारण की परीक्षेची डेट अजून कन्फर्म केलेली नाहीये. परंतु तुम्हाला 2 ते 3 महिन्यांचा गॅप जो आहे तो चांगल्या प्रमाणात इथे मिळून जाईल प्रिपरेशन करण्यासाठी. ठीक आहे, आणि प्रिपरेशन करायची कुठे सर? तर प्रिपरेशन करण्यासाठी लक्षात असो मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी तुमच्यासाठी तत्पर आहेच. ठीक आहे, कारण की स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्ही जर यूपीएससीची तयारी करत असाल तर यूपीएससी, एमपीएससी, बँक, एसएससी, आरआरबी, एमबीए, सरळ सेवा, पोलीस भरती, यूजीसी, नेट सेट संपूर्ण परीक्षांची तयारी तुमची एकाच ठिकाणी करून घेतली जाते. आणि ही तयारी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये करता येते. म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन तयारी करायची असेल, घरी बसून तयारी करायची असेल तर घरी बसूनही करू शकता. आणि जर तुम्हाला इथे येऊन तयारी करायची असेल तर तुम्ही इथे येऊनही तयारी करू शकता. कारण आपल्या ज्या ब्रांचेस आहेत मित्रांनो या संपूर्ण महाराष्ट्रभर अवेलेबल आहेत. ठीक आहे, नागपूर, नाशिक, सिंधुदुर्ग, धुळे या संपूर्ण ठिकाणी काय आहे आपल्या ब्रांचेस जे आहे ते अवेलेबल आहे. आणि पुण्याला सुद्धा. त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण ठिकाणी कोणत्याही ठिकाणी तुम्ही अवेलेबल असाल महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही ऑफलाईन स्वरूपात क्लासेस करू शकता. आणि तुम्हाला जर ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन क्लासेसही तुम्ही करू शकता. आणि जर आम्ही स्पेक्ट्रम अकॅडमीज मध्ये का क्लासेस करायचे हो, तर याच्या मागचं रहस्य असं आहे मित्रांनो की ते एक्सपिरियन्स टीचर तुम्हाला भेटतील, सोबतच तुम्हाला इथे मराठी आणि इंग्रजी असं दोन्ही माध्यमांमध्ये प्रशिक्षणाची सोय जी आहे ते मिळून जाईल. प्रिंटेड नोट सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे, सोबतच मुलाखतीसाठी विशेष मार्गदर्शन सुद्धा मिळतं. ऑनलाईन आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल इथे आम्ही करून देतो. ठीक आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज सुद्धा मिळते, परिपूर्ण अभ्यास साहित्य, प्रशिक्षण केंद्र, त्याच्यानंतर दिलेल्या वेळ पेपर सोडण्यासाठी शॉर्टकट ट्रिक्स काय असतात याच्या संपूर्ण गोष्टीची माहिती जी आहे इथे लेक्चर केल्यानंतर तुम्हाला कळूनच जाते. सोबतच जर तुम्ही पुण्याला राहत असाल तर पुणे ब्रांचचा ऍड्रेस सुद्धा, पिंपरी चिंचवडची ब्रांच असेल किंवा मेन ब्रांच पुण्याची असेल, दोन्ही ब्रांचचा ऍड्रेस सुद्धा इथे दिलेला आहे आणि फोन नंबर सुद्धा इथे दिलेला आहे. तुम्ही कोणत्याही नंबरवर संपर्क साधून संपूर्ण माहितीही घेऊ शकता किंवा महाराष्ट्रभर अवेलेबल असलेल्या सर्व ब्रांचेसमध्ये जाऊन कोणत्याही तुमच्या नजदीकच्या ब्रांचमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. त्या परीक्षेबद्दल असो किंवा त्या परीक्षेसंबंधी असलेल्या कोर्सेस बद्दल असो, संपूर्ण माहिती तुम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणात जी आहे ती सांगण्यात येते. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता मित्रांनो, तुमच्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांसाठी होता. ज्यांना सुद्धा या तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काही स्टेटसही ठेवत चला. आणि नेमका आरआरबी ग्रुप बीचा सिलेबस काय असेल, त्याच्यानंतर ते पेपर कसा होतो, ते पेपरमध्ये काय काय करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. कारण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा सिलेबसही कळेल आणि त्याच्या संबंधी एक स्ट्रॅटेजी जी आहे ज्याच्याद्वारे
एका महिन्यामध्ये हा पेपर आपण क्रॅक करू शकतो, ती स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळूनच जाईल. ठीक आहे, तर आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा आणि पुढच्या वर्षी आपल्याच गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आपणच झेंडावंदन करू या संपर्कासहित पूर्ण आपलं ध्येय जे आहे ते गाठत राहा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र अभ्यास चालूच ठेवा.